तर हे बघा, मुलतानी माती घेतली आहे, ॲलोवेरा जेल, फेस पॅक तर लावून झालाय माझा. आता मी याला सुकवते. तो गाइस ऑफिस तो आ गई मैं, और ये देखो हीरोइन और मेरा. हे दोघं जण बघा कसे हसतायत तिथे. बाय द वे, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी ब्लॉग आज असा चालू करते. एवढी बत्तीची काय दाखवतेस? हा ब्लॉग तर मी चालू केला आहे सकाळीच, पण आज मी दाखवणार आहे की म्हणजे आजकाल ना भरपूर चाललं आहे ते बर्फाल्या पाण्यामध्ये फेस हे करायचं, डुबवायचं करून, आणि सेलिब्रिटीज तर भरपूर करत आहेत. तर मी सुद्धा आज ट्राय करते की काय होतं त्याने जर तसं केलं तर. आईसवाल्या टबमध्ये फेस डुबवल्याने होतं काय, फरक काय पडतो चेहऱ्यावर, बघूया चला. माझी स्किन तशी ऑइली झाली आहे, आणि त्यानंतर मी तुम्हाला फेशियल कसं करते घरी ते पण दाखवेन. हे बघा, मी याच्यामध्ये हे ना याच्यामध्ये बर्फ आहे, बर्फाचं पाणी हे केलं आहे मी. ते बर्फ विरघळले याच्यामध्ये आता, आणि रोज पेटल्स टाकले त्याच्यामध्ये. आता या वाडग्यामध्ये मी माझा फेस डुबवणार आहे. थोडंसं ब्लड सर्क्युलेशन वाढलं आहे या पाण्यामुळे, पण अजून काहीच मला फरक जाणवलेला नाही आहे. आईस टबचं तर करून बघितलं मी. आता मी तुम्हाला दाखवते मी घरी फेशियल कसा करते. फेशियल म्हणजे फक्त नॉर्मली मी काही लावते फेसला, पूर्ण हे टॅन आणि ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे ते सगळं रिड्यूस करण्यासाठी. तर हे बघा मी काय काय यूज करते ते. हे बघा, फर्स्टली तर मी पतंजलीचा फेसवॉश यूज करते. मग हे आहे रोज वॉटर, ॲलोवेरा जेल, पतंजलीचंच आहे ते पण, आणि ही मुलतानी माती. हे मी मेडिकलमधून घेतली होती. तर एवढंच माझं आहे स्किन केअरसाठी. तर सगळ्यात आधी मी फेस वॉश करून घेते. चला, त्यासाठी मी हा पतंजलीचा फेसवॉश यूज करते, आणि याचे ना मी खूप छोटासा, हे बघा एवढंच घेते हा फेसवॉश करून. हा बघा, आणि थांबा मी आले, धुवून आले ते. तर फेसवॉश तर केला मी, बघा आत्ताच किती फरक जाणवतो आहे फेसवॉशने. तर आता मी माझा पॅक रेडी करते. तर हे बघा, मुलतानी माती घेतली आहे, ॲलोवेरा जेल, आणि हां अजून एक मी विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा यूज करते. तर ही कॅप्सूल आहे, आणि हे आहे माझं रोज वॉटर. तर आता हे मिक्सचर मी मिक्स करून घेते आणि माझा पॅक बनवते. माझा पॅक तर रेडी आहे. आता मी तो फेसला लावते. तर गाईज मला आहे ना हे फेस पॅक लावण्यासाठी काही ब्रश वगैरे नाही आहे, तर मी तो हातानेच लावते. फेस पॅक तर लावून झालाय माझा. आता मी याला सुकवते प्रॉपर, है ना. तर हे बघा गाईज, आता हे जरा सुकलं आहे ना, मला बोलायला होत नाही एवढं. तर मी आता वॉश करून घेते. वॉश म्हणजे आता आंघोळीलाच चालली आहे मी तशाही. तर रेडी होऊनच भेटते तुम्हाला. आंघोळ तर झाली माझी आता. बघा फेसमध्ये किती फरक जाणवतो है ना. आता रेडी होते, आणि आज ऑफिस नव्हतं माझं,
पण आता मला बोलवलं आहे ऑफिसला, तर मी चालले आता, थोडी रेडी होते आणि मग निघते ऑफिससाठी. चला रेडी तर झाले मी आता आणि आता जाते ऑफिसला. तो गाइस ऑफिस तो आ गई मैं, और ये देखो हीरोइन, और मेरा काम कर रही हूँ अभी, और थोड़ी देर बाद मैं निकलती हूँ. बाय गाइस, सी यू टुमारो नहीं, परसों मंडे. यस सॉरी गाइस, माय बैड, सी यू ऑन मंडे. ओके. काम तो हो गया है मेरा, और यहाँ पर देखो हमारा कलरिंग का काम हो गया है पूरा. चल कभी क्लब में ये देखो ये सब तो हो गया है. यहाँ पर क्रैक्स वगैरह थे ना, वो अभी गए, अभी वापस अच्छा दिखेगा. ये देखो इतना काम हो गया है अभी बता रहे हैं. ये तो बोल रहे 2-3 कितना दिन लगेगा, और 3 दिन लगेंगे कलर के लिए. तर निघाले मी आणि आता रस्त्यात घेतलं आहे कलिंगड मस्त थंड थंड खायला. चला घरी तर आले मी, आता बसली आहे थोडा वेळ, झाडू वगैरे मारली, दिवाबत्ती केली, थोडा फ्रेश झाली आणि बसली आहे. मस्त गरमागरम चहा पिऊन झालं माझं आताच जस्ट. आणि मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केले आहे सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया. ओके देन, बाय. ये वाला फोड़ने में बहुत मज़ा आता है यार. काम तो हो जाएगा अभी 2-3 दिन में शायद. अभी इसीलिए देख लो एक बार क्या प्लान बन रहा है. ये किस किस को पसंद है कमेंट में बताना फोड़ना. चल बाय विनती, बाय.